डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत सुनील कुलकर्णी सर आहेत. फिडलटेक सॉफ्टटेकचे ते आहेत आणि त्यांनी एक जपानीज कंपनी IM कॉर्पोरेशन हे टेक ओव्हर करणार आहेत. सर, खरं तर पुणे हे IT हब म्हणून ओळखलं जातं. अनेक देशातील हे तरुण पुण्यामध्ये IT फील्डमध्ये जॉब करण्यासाठी येत असतात. नेमका आपला काय उद्देश आहे आणि युवकांना याच्यामधून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील? आता थँक्स अ लॉट. पुण्यात म्हणजे पुणे IT चं हब आहे आणि त्या व्यतिरिक्त पुण्यात लँग्वेजवर पण भरपूर शिकवण आहे. म्हणजे जर्मन लँग्वेजची लोकं तुम्हाला मिळतील, जॅपनीज येणारे लोकं मिळतील. त्यामुळे आम्ही गेले 20-25 वर्ष आता जपान जॉग्रफीमध्ये काम करतो आणि यंदा आम्हाला अशी संधी मिळाली की IM कॉर्पोरेशन नावाची ऑलमोस्ट 150 लोकांची कंपनी वी आर एबल टू एक्वायर दॅट. त्यामुळे आता काय झालं आहे की त्यांचे जे कस्टमर्स त्यांनाही आता आम्हाला सर्व्हिस करायची संधी मिळाली. पुण्यात आता जपानी जर तुम्हाला येत असेल किंवा तुम्ही जपानी शिकू इच्छित आहात तर पुण्यात इन्स्टिट्यूट्स आहेत भरपूर. रानडे इन्स्टिट्यूट आहे, इंडो जॅपनीज असोसिएशन किंवा बाकी अजून हिरामेकी म्हणून आहे. असे 3-4 इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यामुळे तिथे जर कुठेही तुम्ही जॅपनीज शिकला आणि तुम्हाला IT कुठलंही स्किल सेट येत असेल तर जपानमध्ये म्हणजे फिडेल थ्रू तर आहेच आहेत, पण जपानमध्ये जनरल भरपूर संधी आहेत. सर, आपण जर बघितलं तर पाठीमागील काही वर्षामध्ये अशी चर्चा होत होती की पुण्यातील जे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे किंवा इतर प्रश्न आहेत, या प्रश्नाला म्हणजे कंटाळून काही सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. अशातच आपण एक पुणेकरांना नवीन संधी देत आहात, तर याविषयी आपण काय नेमकं सांगता? आता वाहतूक वगैरे असं ते बेसिकली काय सगळीकडेच तुम्ही बँगलोरला जा, दिल्लीला जा, कुठेही आहे. पण आजकाल कसं आलं आहे की इंटरनेट ह्याच्यामुळे तसं लोकेशन तुम्ही कुठे असाल, तुम्ही सोलापूरमध्ये बसले असाल, पण तुम्हाला जर ITचं नेटवर्क कनेक्शन असेल तर तुम्ही कम्पीट करू शकता कुठेही. पण पुण्याचं एक वैशिष्ट्य जे आहे की तुम्हाला इथे वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायची संधी मिळते. म्हणजे आता जपानी एवढ्या ठिकाणी शिकवल्या जात नाही, पण पुण्यात गेले 20 वर्ष 25 वर्ष जॅपनीजचे रेग्युलर क्लासेस चालतात. त्यामुळे आणि जपानचा तुम्हाला माहिती आहे की तिथे डेमोग्राफिक्सचे इश्यू आहेत. लोकं म्हणजे वयस्कर लोकं जास्ती आहेत, यंग मुलं नाही आहेत. तर तिकडे आज जर आपल्याकडे जर ही जी होतकरू मंडळी आहे त्यांना IT प्लस जॅपनीज असं करून जर संधी मिळाली, नथिंग लाईक. सर, आपण जर बघितलं तर IM कॉर्पोरेशन आपण ॲक्वायर करत आहात. याच्यामुळं नक्कीच येथील तरुणांच्या IT फील्डमधील तरुणांच्या म्हणजे नोकरीवरती परिणाम होतील का? त्यांना सकारात्मक असे जॉब मिळतील का? ऑफकोर्स IM कॉर्पोरेशन जसं म्हणलं साधारणतः 70-75 CRची कंपनी आहे. त्यांचे कस्टमर्स 40 पेक्षा Tier 1, Tier 2 सिस्टम इंटिग्रेटर्स, जॅपनीज कंपनीज त्यांचे कस्टमर्स आहेत आणि सतत त्यांना आणि आता AIची पण डेव्हलपमेंट भरपूर प्रमाणात होत आहे. तर तिथे त्यांना म्हणजे जपानमध्ये फक्त अशा संधी उपलब्ध होतील नक्की. फक्त काय आहे की जपानमध्ये तुम्हाला थोडं भाषा हे अच्छा. हे हर्डल आहे. म्हणजे भाषा आली आणि जर असं कुठलंही स्किल सेट असेल तर नथिंग. नुसती भाषा येऊनही उपयोग नाही, कारण नुसती भाषा करून त्यांना भाषा प्लस काहीतरी तुमचे स्पेशलायझेशन काय सर, असेल. आणखी एक असा प्रश्न होता की तुम्ही आता AIचं सांगितलं. काही अशी चर्चा होत आहे की AIमुळे देखील बरेचसे IT फील्डमधले जॉब जे आहेत ते कमी होत आहेत. कुठेतरी IT फील्डमध्ये देखील बेरोजगारी वाढण्याचं प्रमाण होत आहे. तर नेमकं ह्याच्या मागचं सत्य काय आहे? नाही, असं सत्यापेक्षा आता काय आहे की आत्ता थोडंसं सगळ्या गोष्टी आत्ता येत आहेत. त्यामुळे म्हणजे कंपन्यांना किंवा लोकांनी थोडंसं कळेनासं झालं. आम्ही 93 साली जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्या काळी कॉम्प्युटर नुकतेच आले होते. तेव्हा अशीच चर्चा होती की कॉम्प्युटरमुळे जॉब जातील, हे झाले. पण आम्ही म्हणजे त्या काळी जे उलट ग्रॅज्युएट झाले, अचानक संधी मिळाली कॉम्प्युटरची आणि आमचं लाईफची ट्रॅजेक्टरी वेगळी झाली. तसंच आज AIमुळे जॉब जातील, काहीतरी असं होणार आहे. म्हणजे काही पण नवीन जॉब रोल्स पण येणार आहेत किंवा आता 4 वर्षाखाली किंवा 5 वर्षाखाली LLM क्रिएशन किंवा असे काही नव्हतेच काही. पण आता त्याच्याकरताही भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे असे नवीन जॉब्स पण येणार आहेत. तर काही जातील, काही नवीन येतील फॉर शुअर. धन्यवाद सर. खरं तर पुणेकरासाठी आणि पुण्यातल्या IT फील्डमध्ये काम करणाऱ्या युवकासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल.